नागभीड येथे आनंदाच्या वातावरणात सुरू असलेल्या लग्न समारंभावर अचानक दुःखाचा डोंगर कोसळल्याची धक्कादायक घटना घडली. कपडे वाळत टाकताना विजेचा धक्का लागून एका महिलेचा मृत्यू झाल्याने लग्नघरासह संपूर्ण परिसर शोकमय झाला आहे. नागभीड येथील बापूरावजी कायरकर यांच्या घरी सुरू असलेल्या लग्न समारंभात अचानक दुर्दैवी घटना घडून आनंदाचे वातावरण क्षणात शोकमय झाले. बापूरावजी कायरकर यांची मुलगी स्नेहा विशाल वरभे या आपल्या भावाच्या लग्नासाठी माहेरी नागभीड येथे आल्या होत्या. 12 एप्रिलला विवाह सोहळा पार पडला होता, तर 13 एप्रिलला स्वागत समारंभाची तयारी सुरू होती. घरात पाहुण्यांची मोठी वर्दळ असल्याने स्नेहा या घरकामात मदत करत होत्या. दरम्यान घरातील खाली पडलेले कपडे वाळत टाकण्यासाठी त्या बाहेर गेल्या असता त्यांना अचानक विजेचा जोरदार धक्का बसला. या धक्क्याने त्या जागीच कोसळल्यात. घटनेनंतर त्यांना तात्काळ खाजगी रुग्णालयात हलवण्यात आले. मात्र प्रकृती गंभीर असल्याने डॉक्टरांनी त्यांना पुढील उपचारासाठी ग्रामीण रुग्णालय नागभीड येथे हलवण्याचा सल्ला दिला. ग्रामीण रुग्णालयात दाखल केल्यानंतर वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांना मृत घोषित केले. या अचानक घडलेल्या घटनेमुळे लग्नघरात शोककळा पसरली असून उपस्थित पाहुण्यांमध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे.